धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळण्याची मागणी दीपक बोऱ्हाडे यांनी केलेली आहे आणि दीपक बोऱ्हाडे यांनी या संदर्भात सरकारला अल्टिमेटम देखील दिला। सरकारनं निर्णय नाही घेतला तर मुंबईत आम्ही आंदोलन करू। दिवाळीनंतर राज्यभराचा दौरा देखील आम्ही करणार आहोत। सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी असं दीपक बोऱ्हाडे म्हणतात। सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे की आम्ही 3.5% इथं सेपरेट घेतोय, चर्चा करा ना या समोर। बरं, आम्ही ते 3.5% आम्ही एसटीत आल्यानंतर तिकडे आमचं वेगळं वर्गीकरण केलं तर आम्ही तयार आहोत, पण त्याच्याही अगोदर जर आपण गेलो तर कायदा आहे। मी राज्याचा दौरा करणार आहे दिवाळीनंतर आणि ज्या दिवशी माझा पहिला मेळावा जिथं कुठं होईल अजून ठिकाण निश्चित नाही, बरं, जिथं मेळावा माझा पहिला होईल तिथं मी तारीख डिक्लेअर करणार मुंबईची आणि त्यानंतर जो काही कालावधी लागणार असेल मी घरी न जाता सरळ मुंबईला येणार आहे। आणि या मुंबईमध्ये मी आपल्या माध्यमातून अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं सांगतो की या मुंबईनं अनेक मोर्चे आंदोलनं पाहिली असतील, अगदी अनेक समाजाचे, अनेक संघटनांचे, पक्षांचे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ज्यावेळेस या ठिकाणी मल्हार मावळे येतील, हे पिवळं वादळ ज्यावेळेस मुंबईत येईल, या मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा, सर्वात मोठं आंदोलन आणि सर्वात मोठा लोकांचा सागर या मुंबईमध्ये येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।